हॉटेलसारखा मोकळा भात बनवायचा असेल तर ही ट्रिक नक्की वापरून बघा। इथे मी 2 वाटी तांदूळ व्यवस्थित पाण्याने धुवून घेतले। कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप टाकलं। तूप व्यवस्थित गरम झाल्यावर पाणी निथळलेले तांदूळ त्यात ऍड करते। मंद गॅसवर चांगले तांदूळ परतू द्या। लहान मुलांना असा मोकळा सुटसुटीत भात खूप आवडतो। माझ्या मुलीची डिमांड असते, हॉटेलसारखा भात बनव। मम्मी ह्या पद्धतीने बनवते ते एकदम परफेक्ट भात बनतो। कढी, राजमा, छोले, दाल तडका कशाबरोबरही हा भात मस्त लागतो। तांदूळ थोडा वेळ परतल्यानंतर 2 वाटीनुसार मी 4 वाटी त्यामध्ये पाणी ऍड केलं आणि चवीनुसार मीठ घातलं। 15 ते 20 मिनिटात लो टू मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून हा भात शिजतो। 4-5 मिनिटांनी एकदा सगळा व्यवस्थित मिक्स करायचा, परत झाकण ठेवायचं। या पद्धतीने केला तर सगळा तांदूळ एकसारखा शिजला जातो। तुम्हाला जर ही भाताची सिंपल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका।